नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूजीसी कडनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यावरती पूर्ण देशभरातून विद्यार्थ्यांनी आंदोलन उभे केलेली आहे। नेमका हा नियम काय आहे आणि यावरती विद्यार्थ्यांचं आंदोलन किंवा विरोध काय, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या वन बाय वन। बघा, यूजीसी समानता नियम आणलेला आहे। यावरती यूजीसीने काय केलं, यूजीसी प्रत्येक महाविद्यालयावरती कंट्रोल असतं। प्रत्येक महाविद्यालयामध्ये यूजीसीने एक नवीन नियम आणला ज्याद्वारे भेदभाव जे कॅटेगरी असते त्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ नये यासाठी हा समानता नियम आणलेला आहे। पण याच्यावरती विद्यार्थ्यांनी विरोध घेतला। मग थोडक्यात आपण समजून घेऊया नेमकं की यूजीसी म्हणजे काय। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला इग्नाइट पाठशालावरती तुम्हाला शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षा आहे। इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांचे बॅचेस अवेलेबल आहे। ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि बॅचची ॲपची लिंक दिली, आपण जॉईन करू शकता। आता आपण थोडक्यात समजून घेऊया की यूजीसी म्हणजे काय। तर यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, मराठीत याला विद्यापीठ अनुदान आयोग म्हटलं जातं। बघा, बऱ्याच ठिकाणी हे यूजीसी काय करत असतं, सर्वेक्षण करत असतं। यूजीसीचे मुख्य काम काय असतं, तर विद्यापीठांना मान्यता देणं, कॉलेज व विद्यापीठांना आर्थिक अनुदान देणं। ग्रँट ए म्हणतो बघा आपण, ग्रँट ए आहे, ग्रँट बी आहे, ग्रँट सी, त्यानुसार त्या कॉलेजला त्या महाविद्यालयाला इथे अनुदान देणं यांच्या हातात असतं। उच्च शिक्षणाचा दर्जा राखणे आणि सुधारणं, नवीन अभ्यासक्रमाचे नियम आणि धोरण ठरवण्याचं काम हे करत असतात। NET JRF सारख्या परीक्षांचे मार्गदर्शन सुद्धा हे यूजीसी करत असतं। सो यूजीसीला तुमच्या शिक्षणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। तुमचं शिक्षण कशा पद्धतीने होणार आहे हे ठरवण्याचं पूर्ण नियमन करण्याचं काम यूजीसी करत असते। सो यूजीसीचं खूप महत्त्वाचं शिक्षणामध्ये महत्त्व आहे, स्थान आहे। सो विद्यार्थी म्हणून तुम्ही जेव्हा स्कूलला कॉलेजला जातात, स्कूल सोडा कॉलेजला जातात, महाविद्यालयात जातात, तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण नियम बनवण्याचं काम यूजीसी करत असते। मग तेवढंच महत्त्वाचं काम यूजीसीचं आहे। मग यूजीसीचा नवीन नियम काय आहे, तर यूजीसीने सांगितलं बघा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती म्हणजेच SC कॅटेगरी, अनुसूचित जमाती म्हणजेच ST कॅटेगरी आणि OBC विद्यार्थ्यांच्या विरुद्ध होणारा भेदभाव रोखण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे। नियम असा सांगतो की SC ST आणि OBC आता सेंट्रलचा असल्यामुळे, पूर्ण भारतात असल्यामुळे इथे EWS SCBC वगैरे असं काही नाही आहे। फक्त ह्या कॅटेगरीत 3 लक्षात घेतल्या गेल्या, SC ST आणि OBC ह्या विद्यार्थ्यांवरती जर जातीभेदावरती, जातीविषयी काही भेदभाव जर झाला कॉलेज जीवनामध्ये, तर या विद्यार्थ्यांसाठी संरक्षण देणारा हा कायदा बनवण्यात आलेला आहे। आपण जाणून घेऊया पुढे रचना कशी असणार ह्या कायद्याची। तर हा नियम जो आहे, जाती भेद न व्हावा यासाठी हा कायदा आहे। मग हा कायदा नेमका कसा आहे, त्यासाठी महाविद्यालय लेव्हलला, युनिव्हर्सिटी लेव्हलला 3 स्तरावरती काम होणार आहे। पहिला स्तर असणार आहे इक्विटी कमिटी, म्हणजे इक्विटी कमिटी जी कमिटी अशी असेल ज्यामध्ये काही मेंबर असतील, ह्या मेंबरकडनं या जर काही आरोप झाला असेल तर त्या संदर्भात चौकशी करण्याचं काम हे करणार आहे। दुसरं इक्विटी स्क्वॉड, हे स्क्वॉड काय करणार, त्या ठिकाणी कॉलेजमध्ये लक्ष ठेवणार आहे। आणि तिसरं इक्विटी हेल्पलाईन, हे हेल्पलाईन नंबर सुद्धा इथे अवेलेबल असणार। तर बघूया आपण कसं काम असतं नेमकं। बघा, ह्या तिघांकडे तक्रार जाणार। बघा, तक्रार कशी जाणार आहे, जर एखाद्या अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा ST किंवा OBC विद्यार्थ्याने तक्रार केली की त्याला तिला जाती भेदभाव सहन करावा लागत आहे, मग तो विद्यार्थ्यांकडून असेल किंवा कॉलेज एखाद्या स्टाफकडनं असेल किंवा प्राध्यापकांकडनं असू शकतो। मग असा जर भेदभाव त्याच्यावर होत असेल तर तो काय करणार, पहिले 24 तासामध्ये जी कमिटी, इक्विटी कमिटी आहे, त्याला जाऊन भेटणार, त्यांच्याकडे तो तक्रार नोंद करणार। तक्रार नोंद झाल्यानंतर 7 ते 15 दिवसांमध्ये याच्यावरती कारवाई सुद्धा केली जाणार आहे। अशा प्रकारचा हा नियम आहे। मग हा नियम कंप्लेंट सुद्धा इथे विद्यार्थ्यांना करता येणार आहे। मग यामध्ये कारवाई नेमकी काय असते, तर विद्यार्थ्यांना काय कारवाई असते, दोषी आढळल्यास विद्यार्थ्याची पदवी रोखली जाऊ शकते किंवा त्याला परीक्षेला बसण्यापासून रोखलं जाऊ शकतं। आणि संस्था लेव्हलला कारवाई काय होऊ शकते, जर कॉलेजने या नियमांचे पालन केले नाही तर यूजीसी त्यांना मान्यता रद्द करू शकते किंवा अनुदान सुद्धा थांबवू शकते। इतका कडक हा कायदा करण्यात आलेला आहे। आता हा नियम आणण्याची गरज काय, तर यासाठी सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश सुद्धा होते। बघा, पास्ट मागील काही केसेस आपण जर बघितल्या तर या केसेसच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की तुम्ही कॉलेजला नवीन नियम म्हणजे यूजीसीने नवीन नियम आणावा, तो नियम जातीभेद रोखण्यासाठीचा असावा। म्हणजेच हा नियम आणण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि मागील वर्षांमध्ये घडलेल्या कॉलेज जीवनामधल्या काही घटना आहेत, त्या घटना पण मी तुम्हाला सांगतो।
प्रमुख कारण काय तर महत्वाच्या घटना बघा, ह्या दोन घटना पूर्ण भारतभर गाजलेल्या आहेत. रोहित वेमुला 2016ला आत्महत्या केली आणि पायल तडवी यांच्या घटना, या दोन्ही विद्यार्थ्यांच्या आत्महत्यामुळे जाती भेदभावाचा मुद्दे पुढे आला आणि त्यावर कायदा बनवण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होऊ लागली. आणि सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला की सुप्रीम कोर्टाने युजीसीला आदेश दिला की जाती भेदभाव रोखण्यासाठी नवीन व कडक नियम बनवावे. त्यानुसार युजीसीने हा नियम बनवला. पण ह्या नियमाबद्दल आता का विरोध केला जातोय? विरोध का केला जातो तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून बघा, ज्याला आपण जनरल म्हणतो, जनरल संदर्भात काही इथे मेन्शनच केलं नाहीये. ओबीसी साठी आहे, एसटी साठी, एसटी साठी आहे. मग ओपनच्या विद्यार्थ्यांवरती सुद्धा भेदभाव करून इथे अन्याय होऊ शकतो ना, त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. मग ह्या नियमामध्ये ओपनच्या विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या संघटनांकडून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जातो. साहजिक विरोध केला जाणार. याला काय कारण होऊ शकतात विरोध करण्याचे? बघूया विरोधाचे कारण काय. तर हा कायदा एकतर्फी कायदा आहे, म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांशी यामध्ये काहीही नाही ठेवलेलं त्यांनी. बघूया काय नेमकं. तर या नियमात असे गृहीत धरले आहे की भेदभाव फक्त ओपन सर्वसाधारण द्वारे अनुसूचित जाती एसटी, एससी, ओबीसी विरुद्धच केला जाणार आहे, असं इथे गृहीत धरलं जात आहे. कारण ह्या विद्यार्थ्यांचा आपसात सुद्धा जातीवाचक भेदभाव केला जाऊ शकतो. एससी एसटीला, एसटी ओबीसीला असं होऊ शकतं. पण या संदर्भात ह्या कायद्यामध्ये असं काही मेन्शन केलेलं नाहीये, असं यांचं म्हणणं आहे. दुसरं काय, या तरतुदीत हे स्पष्ट नाही की जर कोणी सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांशी भेदभाव केला तर त्याला कोणते संरक्षण आहे. सामान्य कॅटेगरीतला विद्यार्थी, ज्याला आपण जनरल म्हणतो, त्या विद्यार्थ्यांनी तक्रार कुणाकडे करायची किंवा त्या विद्यार्थ्याला गृहीत धरणार का तुम्ही? त्यांनीच केलेलं हे आहे, त्यांनीच तक्रार आरोप केलेला आहे, त्याला त्याच्यावर कारवाई होणार का? या संदर्भात काही या कायद्यामध्ये नसणार. म्हणजेच काय, ओबीसी, एससी आणि एसटी या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचं पारडं जड झालंय आणि जनरलच्या विद्यार्थ्यांना आरोपी म्हणून इथे गृहीत धरलं जात आहे. म्हणजे हेच यांच्यावरती काय करणार आहे, जातीवाचक काय करणार, भेदभाव करणार असं गृहीत धरलं जात आहे, म्हणून याला विरोध केला जातोय. विरोधाचं अजून कारण काय, गैरवापराचा धोका होणार. यस, 100% होणार आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की ज्याप्रमाणे अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर झाला आहे त्याचप्रमाणे त्याचा वापर अशाच प्रकारे केला जाऊ शकतो. म्हणजे कसा, वैयक्तिक सूड उगवण्यासाठी एखादा विद्यार्थी असेल, ओपनच्या विद्यार्थ्यावरती वैयक्तिक सूड उगवण्यासाठी तो तक्रार दाखल करू शकतो. हा एक मुद्दा आहे. दुसरा काय, एका जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी पण होऊ शकतो. एखादा विद्यार्थी फॉर एक्झाम्पल एखादा क्लासमधला हुशार विद्यार्थी तो ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असेल, त्याचं करिअर उद्ध्वस्त करायचं असेल तर कदाचित कॅटेगरीचे उमेदवार विनाकारण त्याच्या विरुद्ध गैरवापर करून तक्रार नोंदवू शकतात आणि त्याचं करिअर सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं. या संदर्भात या नियमामध्ये असं काही मेन्शन केलं नाही. त्या जनरलच्या विद्यार्थ्याला आपली बाजू मांडण्यासाठी संदर्भात सुद्धा यात काही नियम दिसत नाही, त्यामुळे हा विरोध केला जातो. तिसरं कारण आहे, जातीय विभाजन होऊ शकतं. लक्षात घ्या, जातीय विभाजन कसं होऊ शकतं. टीकाकारांचा असा विश्वास आहे की या नियमामुळे कॅम्पसमध्ये विद्यार्थी एकमेकांविरुद्ध उभे राहतील आणि गटबाजी वाढेल. साहजिक आहे, एससी, एसटी, ओबीसीचे उमेदवार एका बाजूला येऊ शकतात, ओपनचे विद्यार्थी एका बाजूला येऊ शकतात, किंवा कधी कधी असं होऊ शकतं एससी विरुद्ध एसटी पण होऊ शकतो किंवा एससी विरुद्ध ओपन ओबीसी पण होऊ शकतो. सो अशी गटबाजी कॉलेज जीवनामध्ये होऊ शकते. सो जातीय भेदभाव ऑलरेडी ह्या कायद्यामुळेच तयार होतोय असं एकतर्फी निदर्शनास येतोय. म्हणून हा कायदा काय, जाती विभाजनाचाच असणार आहे. या नियमांचे तांत्रिक तपशील जर आपण बघितले, त्यातला पहिला तपशील बघा काय, युजीसीची चौकट खूपच कडक आणि व्यापक आहे. त्यात खालील तरतुदींचा समावेश आहे. आता काय काय तरतुदी यामध्ये मेन्शन केलाय आपण बघूया. संस्थात्मक रचना जर बघितली तर प्रत्येक महाविद्यालय विद्यापीठामध्ये एक संपूर्ण प्रणाली असेल असं सांगण्यात आलं आहे. जर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, इक्विटी कमिटी काय करणारे, मुख्य निर्णय घेणारी संस्था आहे. जर विद्यार्थ्यांनी तक्रार केली त्यावरती निर्णय घेणारा, कारवाई करणारी ही संस्था आहे इक्विटी कमिटी. इक्विटी स्क्वॉड असणारे जी कॅम्पसमध्ये लक्ष ठेवेल. इक्विटी अँबॅसेडर पण असणार आहे, विद्यार्थ्यांमधील प्रतिनिधी सुद्धा या स्क्वॉड मध्ये असणार आहे. इक्विटी हेल्पलाईन, आरोप तक्रार नोंदवण्यासाठी हे प्रत्येक कॉलेजला आता कंपल्सरी करण्यात आलेलं होतं. आता होतं का म्हटलं, पुढे मी तुम्हाला सांगतो. तक्रार आणि कारवाईसाठी वेळ आणि मर्यादा काय दिली आहे, 24 तासात. एखाद्या विद्यार्थ्यांवरती जर असं काही झालं असेल या बाबतीत तक्रार तो विद्यार्थी 24 तासात करू शकतो. तक्रार मिळाल्यापासून 24 तासांच्या आत समितीची बैठक झाली पाहिजे. 15 दिवसात रिपोर्ट, समितीला 15 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करावा लागणार आहे आणि 7 दिवसात कारवाई. अहवाल झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत संबंधित विद्यार्थ्यांवरती किंवा संस्थेवरती कारवाई करावी लागणार आहे. आता भेदभावाची व्याख्या थोडक्यात आपण इथे लक्षात घेतली तर ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आहे. या नियमात केवळ प्रत्यक्ष भेदभावच नाही तर अप्रत्यक्ष परिणाम देखील समाविष्ट आहे. याचा अर्थ असा की जरी तुमच्या कृतींचा हेतू भेदभाव करण्याचा नसला तरी दुसऱ्या व्यक्तीला भेदभावाचा भावना झाली आहे किंवा संभाव्य परिणाम झालाय असेही
असेही असेल तरीही कारवाई केली जाऊ शकते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची कृती भेदभाव करणं नसेल, पण समोरच्याने जर त्याला निगेटिव्ह घेतलं तर काय, त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. सो प्रत्यक्ष तर तुम्हाला कमी दिसत असेल, पण अप्रत्यक्ष इम्पॅक्ट खूप जास्त प्रमाणात होणार आहे, हे पण इथे लक्षात घेण्यासारखं आहे. निषेधाचं सखोल कारण उलट भेदभावाची भीती आहे. भेदभावाची भीती म्हणजे काय, उच्चवर्णीय समाजाच्या म्हणजे सामान्य श्रेणी म्हणजेच जनरल म्हणजेच ओपनच्या विरोधाचे मुख्य कारण म्हणजे या नियमामुळे SC ST OBC विरुद्ध जनरल असे समीकरण तयार होणार आहे. त्यातला अजून एक मुद्दा संरक्षणाचा अभाव इथे दिसतो. म्हणजे काय, ओबीसी विद्यार्थ्याला बघा, आता इथे करेक्ट सांगितलं, ओबीसी विद्यार्थ्याला SC ST कडनं SC ST विद्यार्थ्यांविरुद्ध भेदभाव केला जाणार नाही किंवा SC विद्यार्थ्याला ST विद्यार्थ्यांविरुद्ध भेदभाव केला जाणार नाही याची खात्री करता येईल का. संबंधित त्याच कॅटेगरीच्या उमेदवारांची सुद्धा असं होऊ शकतं, जाती भेदभाव केला जाऊ शकतो. या संदर्भात इथे संरक्षणाचा काही अभाव, संरक्षण नाहीये त्याचा अभाव दिसतोय. या नियमात असे गृहीत धरले आहे की भेदभाव फक्त उच्च जातीतील विद्यार्थ्यांकडूनच केला जाणार, म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांकडूनच केला जाणार आहे. जर ओपन विद्यार्थी रॅगिंग किंवा भेदभावाचा बळी पडला असेल तर हा विशेष नियम त्यांना कोणतेही स्पष्ट संरक्षण देत नाही. लोकांना हे अनेकदा दिसेल, म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यावरती अन्याय झाला तर त्यांच्यासाठी ही जी नियम आहे हा संरक्षण देत नाही, हे पण समोर येत आहे. गैरवापराचा संशय खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय. कॅम्पस राजकारणात विद्यार्थी निवडणुका ते एक शस्त्र म्हणून वापरले जाऊ शकते, 100% वापर जाऊ शकते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा विद्यार्थी म्हणजे सामान्य वर्गातील असेल, जनरल कॅटेगरीचा ओपन मधला असेल, त्या निवडणुकीत हुशार असेल किंवा अभ्यासात अव्वल असेल तर विरोधी गट त्याला खाली खेचण्यासाठी आणि त्याची पदवी रोखण्यासाठी किंवा निलंबित करण्यासाठी तक्रार दाखल करू शकतो. हे पण तुम्ही याच्यावरती काही नियम त्यांनी बनवलेला नाही. राजकीय परिणाम सुद्धा याच्यावर बघायला मिळतो आपल्याला. बघा, आता रिसेंटली निवडणुका असणार आहे, जसं की उत्तर प्रदेशातील निवडणुका आणि व्होट बँक. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन हे पाऊल उचलले गेले असावे. सरकार उच्च जातीच्या वोट बँकेला भाजपचा मुख्य मतदार आधार मानला जातो, गृहीत धरत आहे आणि ओबीसी SC ST वोट बँकेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. सो हे पण राजकीय करण्याच्या मध्ये बऱ्याच इथे आंदोलकांनी नोंद केलेली आहे. सो सध्या जर आपण बघितलं तर या UGCच्या नियमाला सुप्रीम कोर्टाने सध्या स्टे आणलेला आहे, स्टे दिलेला आहे. सो हा नियम आणला होता पण याच्यावरती स्टे पण आणलेला आहे. हा व्हिडिओ घेण्याचं कारण असं होतं की आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती पडावं की सध्या UGCचे कोणते धोरणं आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या शिक्षणावरती कसा पडतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेले आहे. यात अजून काही शंका असेल तर नक्की आमच्या टीमलाही कळवा. सो सध्या UGCच्या या नियमावरती सुप्रीम कोर्टाने स्टे आणलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करून त्यांनाही यावरती बोलायला लावा. पुन्हा व्हिडिओ आपण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.